नमस्कार. रात्री वारंवार लघवी होण्याची 10 प्रमुख कारणे, 20 उपाय. 1. 50हून अधिक वयाच्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो, ज्यामुळे मूत्राच्या नळीवर दाब पडतो आणि मूत्राशय पूर्ण रिकामे होत नाही. 2. रक्तातील साखर वाढल्यावर मूत्रपिंड जास्तीची साखर लघवीवाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. यामुळे शरीरातील पाणी ओढले जाते आणि जास्त लघवी तयार होते. 3. ज्यांना बीपी किंवा हृदयाचा त्रास असतो त्यांच्या पायात दिवसभर पाणी साचते. रात्री झोपल्यावर हे पाणी पुन्हा रक्तात मिसळते आणि मूत्रपिंड ते लघवीवाटे बाहेर काढतात. 4. लघवीच्या मार्गात बॅक्टेरियल संसर्ग झाल्यास मूत्राशयाला दाह होतो, ज्यामुळे थोडी थोडी पण वारंवार लघवी आल्यासारखे वाटते. 5. अनेकदा लघवी आल्यामुळे झोप मोडत नाही, तर झोप मोडल्यामुळे माणसाला लघवी आल्याची जाणीव होते. 6. हाय बीपी किंवा सूज कमी करण्यासाठी डॉक्टर जी औषधे देतात ती शरीरातून पाणी बाहेर काढतात. जर ही औषधे रात्री घेतली तर लघवी वाढते. 7. मूत्राशयाची क्षमता कमी होणे, संसर्ग खडे किंवा सूज यामुळे मूत्राशयाची द्रव्य साठवून ठेवण्याची क्षमता कमी होते. 8. रात्रीच्या जेवणात जास्त मीठ, चहा, कॉफी किंवा अल्कोहोल घेतल्याने मूत्रपिंड जास्त वेगाने लघवी तयार करतात. याच्यावर सविस्तर माहिती. 1. दिवसभर भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते, परंतु संध्याकाळी 7 नंतर पाण्याचे प्रमाण हळूहळू कमी केले पाहिजे. रात्रीच्या जेवणानंतर जास्त पाणी, सूप, दूध किंवा रस प्यायल्याने ते थेट रात्री लघवीमध्ये रूपांतरित होते. कसे करावे? रात्री जेवताना फक्त 2 ते 3 घोट पाणी घ्या. झोपण्यापूर्वी खूप तहान लागली असेल तर फक्त घसा कोरडा करण्यासाठी थोडेसे पाणी घ्या. 2. शरीरात जास्त प्रमाणात सोडियम म्हणजेच मीठ गेल्यावर किडनी ते बाहेर टाकण्यासाठी जास्त पाणी ओढून घेते. रात्री जास्त मीठ खाल्ल्यास रात्रीच्या वेळी लघवीचे प्रमाण दुप्पट होते. कसे करावे? शक्यतो रात्रीच्या वेळी मीठ एकदम कमी प्रमाणात वापरावे. 3. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि दारू हे सर्व डायोरेटिक घटकामध्ये येतात. हे घटक मूत्राशयाच्या स्नायूमध्ये उत्तेजित करतात आणि किडनीला वेगाने लघवी तयार करण्यास भाग पाडतात. कसे करावे? जर तुम्हाला चहा, कॉफीची सवय असेल तर ती संध्याकाळी 5च्या आत घ्या. रात्रीच्या वेळी हर्बल टी सुद्धा कमी प्रमाणात घ्या. 4. आपण जे अन्न खातो त्याचे पचन होण्यासाठी आणि त्यातील द्रव्याचे वहन होण्यासाठी शरीराला किमान 2 ते 3 तास लागतात. जर तुम्ही 10 वाजता झोपणार असाल आणि 9 वाजता जेवलात तर पचनाची प्रक्रिया झोपेत सुरू राहून ती लघवी तयार होते. कसे करावे? रात्रीचे जेवण संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान उरकून घ्या. यामुळे झोपण्यापूर्वीच पचनातील पाणी लघवीवाटे बाहेर निघून जाईल. 5. भाजलेले काळे तीळ आणि गूळ शरीरात वात आणि कफ दोषाचे प्रमाण वाढल्यामुळे मूत्रवाह संस्थेचे स्नायू कमकुवत होतात. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जास्त झिंक भरपूर असते, जे मूत्राशयाची ताकद वाढवते. कसे करावे? दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा भाजलेले काळे तीळ थोडेसे जुन्या गुळासोबत चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या. 6. मेथीमध्ये युरिनरी ट्रॅक्टचा टोन सुधारण्याचे गुणधर्म असतात. हे मूत्राशयातली जळजळ कमी करते आणि वारंवार लघवी येण्याची संवेदनशीलता शांत करते. कसे करावे? मेथी दाणे हलके भाजून त्याची पूड करून ठेवा. दररोज रात्री 1 ते 2 चमचा मेथी पूड कोमट पाण्यासोबत घ्या. 7. अनेकदा लघवीची खरी समस्या नसून गाढ झोप न लागल्यामुळे डोळे उघडल्यावर मेंदू लघवीचे संकेत देतो. जायफळ हे मज्जासंस्थेला शांत करणारे नैसर्गिक आहे. कसे करावे? रात्री झोपण्यापूर्वी अर्धा कप कोमट दुधात फक्त 1 चिमूट जायफळ पावडर टाका आणि प्या. यामुळे गाढ झोप लागून वारंवार जाग येत नाही. 8. ओवा हा मूत्राशय आणि पोटातील स्नायूचे आकुंचन प्रसरण पूर्ववत करतो. यामुळे लघवी रोखून ठेवण्याची मूत्राशयाची क्षमता वाढते. कसे करावे? 1 ते 2 चमचा ओवा
आणि 1 चिमूट काळे मीठ एकत्र करून कोमट पाण्यासोबत संध्याकाळी किंवा रात्री घ्या. 9. तुळशीचा रस आणि मध. जर रात्री वारंवार लघवी होण्याचे कारण युरिन इन्फेक्शन किंवा मूत्राशयाची सूज असेल तर तुळशी तैल अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म ते बरे करतात. कसे करावे? सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा ताज्या तुळशीच्या पानाचा रस आणि 1 ते 2 चमचा शुद्ध मध एकत्र करून घ्या. 10. कुळथीचे सूप किंवा काढा. कुळथ हे मूत्राशयातील खडे आणि अतिरिक्त द्रव्य बाहेर काढण्यासाठी अतिशय श्रेष्ठ मानले जाते. हे मूत्राशयातील स्नायूंना बळ देते. कसे करावे? आठवड्यातून 2 ते 3 वेळा दुपारी कुळथीचे गरम सूप किंवा त्याचा काढा पिणे फायदेशीर ठरते. 11. दालचिनी पावडर. ज्यांना रक्तातील साखर वाढल्यामुळे रात्री वारंवार लघवीला जावे लागते त्यांच्यासाठी दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते. कसे करावे? रात्रीच्या वेळी 1-4 चमचा दालचिनी पावडर 1 चमचा ग्लास कोमट पाणी मिसळून प्या. 12. केंगल व्यायाम. वय वाढल्यानुसार किंवा शारीरिक कमकुवतेमुळे ओटीपोटातील पेल्विक फ्लोअर स्नायू शिथिल होतात ज्यामुळे लघवीवर नियंत्रण राहत नाही. केंगल व्यायामाने हे स्नायू पुन्हा मजबूत होतात. कसे करावे? लघवी मध्यंतरी रोखण्यासाठी जसे स्नायू आवळतो तसे स्नायू 5 संकेत आवळून धरा आणि नंतर 5 सेकंद सोडा. हे दिवसातून 3 वेळा 10-10 वेळा करा. 13. दुपारनंतर पाय उंचीवर ठेवणे. ज्यांना बीपी, हृदयविकार किंवा पायाला सूज येण्याचा त्रास असतो त्यांच्या पायात दिवसभर पाणी साचते. रात्री झोपल्यावर हे पाणी मूत्राशयात जमा होते. कसे करावे? संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान पाठीवर झोपून पाय उशीवर किंवा भिंतीला टेकवून 20 मिनिटे उंचावर ठेवा. यामुळे साचलेले पाणी दिवसातच लघवीवाटे बाहेर पडते. 4. डबल ड्रॉईंग तंत्र. बऱ्याचदा आपण एकाच वेळी लघवी करतो तेव्हा मूत्राशय 10 ते 20% भरलेलेच राहते. हे साचलेले मूत्राशय रात्री लवकर भरते. कसे करावे? झोपायला जाण्याच्या 20 मिनिटं आधी एकदा लघवी जाऊन या. झोपताना अंथरुणावर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा लघवीला जा. यामुळे मूत्राशय पूर्णपणे रिकामे होते. 15. डॉक्टरच्या सल्ल्याने औषधाची वेळ बदलणे. हाय बीपी किंवा सूज कमी करण्यासाठी डॉक्टर जी औषधे देतात ती शरीरातून पाणी बाहेर काढतात. ही औषधे रात्री घेतल्यास रात्रभर लघवीचा त्रास होतो. कसे करावे? तुमच्या डॉक्टरांशी बोलून बीपीची वॉटर पिल्स रात्रीऐवजी सकाळी किंवा दुपारी 5च्या आधी घेण्यास नियोजन करा. 16. रात्री सैल कपडे घालणे. रात्री झोपताना घट्ट नाडा, पट्टा, जीन्स किंवा घट्ट पायजमा घातल्याने थेट ओटीपोटावर आणि मूत्राशयावर दाब पडतो. हा दाब मूत्राशयाला भरल्याचा आभास निर्माण करतो. कसे करावे? रात्री झोपताना नेहमी सैल सुती आणि कम्फर्टेबल कपडे वापरा. 17. योगासने. योगासनामुळे ओटीपोटातील रक्तभिसरण सुधारते आणि मज्जासंस्थेला मूत्राशयावरील ताबा मजबूत होतो. कसे करावे? दररोज सकाळी 10 ते 15 मिनिटे भुजंगासन किंवा मूलबंद याचा सराव करा. 18. नियमित झोपेचे चक्र. जर तुमची झोप हलकी असेल तर किरकोळ आवाजानेही जाग येते आणि मेंदूला लघवीची भावना होते. गाढ झोपेत मेंदू एडीएच हार्मोनियम सोडून लघवीची प्रक्रिया मंद करतो. कसे करावे? दररोज रात्री एकाच वेळी उदाहरणार्थ 10 वाजता झोपण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल टीव्ही पाहणे बंद करा. 20. वजन आणि पोटाची चरबी कमी करणे. पोटावर जास्त चरबी असल्यास रात्री पाठीवर झोपल्यानंतर या चरबीचा थेट वजनावर ताप मूत्राशयावर पडतो ज्यामुळे मूत्राशयाची क्षमता कमी होते. कसे करावे? दररोज किमान 30 मिनिटे जलद चालणे आणि संतुलित आहार घेऊन पोटाची चरबी नियंत्रणात आणा. मित्रांनो, रात्री वारंवार लघवीला जाण्याच्या या त्रासाकडे वेळेवर लक्ष दिले तर मोठी समस्या सहज टाळता येते. व्हिडिओत सांगितलेले सोपे बदल आजपासून तुमच्या दैनंदिन आयुष्यात नक्की सुरू करा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील किंवा
मित्रामधील गरजू व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.